नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा किम कृत्वा या टॉपिकवरचा भाषा अभ्यास बघणार आहोत. संभाषापत्रम तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे, तोच भाषा अभ्यास आहे. बघा, प्रश्न पहिला, मेलनम कुरुत. मेलनम कुरुत म्हणजे मॅच द पेअर्स. त्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपले बेसिक जे क्रियापदं असतात वर्तमान काळामधले ते दिलेले आहेत. अर्थात लटलकारची क्रियापदं दिलेली आहेत आणि लेफ्ट साईडला ही क्रियापद आहे आणि उजव्या साईडला तुम्हाला राईट साईडला दिसत आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला त्वांत आणि ल्यबंत या गोष्टींचा वापर करून तीच धातू तुम्हाला दिलेली आहेत. तर तुम्हाला या गोष्टींचा जोड्या लावायचा आहेत, म्हणजेच मेलन करायचं आहे. पहिला आहे खादती. तर खादतीला आपल्याला शब्द दिसतोय पुढच्या बॉक्समध्ये खादित्वा. हा खादित्वा शब्द त्वांतव्य आहे, म्हणून खादित्वा त्याचं उत्तर झालं खादती खादित्वा. तुम्हाला खाली जे आन्सर्स दिलेले आहे त्याच्यामध्ये वर्तमान कालपदम, योग्य अव्ययम आणि अव्यय प्रकार ह्या 3 गोष्टी दिसत आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्या 3 गोष्टी नाही आहे, तर तुम्हाला 2च कॉलम भरायची. जो तिसरा पार्ट ॲड केलेला आहे अव्यय प्रकार, हा तुम्हाला समजण्यासाठी ॲड केला आहे की तो कोणता त्वांत आहे आणि कोणता ल्यबंत आहे. ते तुम्हाला लिहिण्याची गरज नाही आहे, फक्त समजण्यासाठी दिलेला आहे. पहिला आन्सर होता आपलं खादती आणि खादतीचा आन्सर होता खादित्वा. सेकंड आहे पिबती. पिबती म्हणजे पिणे. तर यासाठी आपल्याला शब्द दिसतोय पित्वा. पित्वा हा जो शब्द आहे हा पण त्वांत आहे. थर्ड बघा, सम्मिलती. सम्मिलतीचा कुठला शब्द आपल्याला दिसतोय तिथे? सम्मिल्य. सम्मिल्य इथे आपल्याला थोडा डिफरन्स दिसतोय कारण तो ल्यबंत आहे, म्हणून य ॲड झालेला आहे. ल्यबंतव्य आहे सम्मिल्य. पुढे स्मरती. स्मरती शब्द दिलेला आहे. स्मरतीचं तुम्हाला दिसत असेल वरती स्मृत्वा. स्मृत्वा असा आन्सर आहे, याचं त्वांतव्य आहे. आणि नंतर आहे प्राप्नोती. प्राप्नोतीमध्ये तुम्हाला प्राप्य हा जो शब्द दिसत आहे, प्राप्य हा सुद्धा ल्यबंतव्य आहे. पुढे बघा, प्रश्न दुसरा, गणद्वय लिखत. आता गणद्वय लिखत म्हणजे 2 गणांमध्ये, अर्थात 2 गटांमध्ये. द्वय म्हणजे 2, गण म्हणजे गट. या 2 गटांमध्ये लिहा. लिखत असं म्हटलेलं आहे म्हणजे लिहा. तर कोणते 2 गट आता आपल्याला लिहायचे आहेत? तर अर्थात आपण 2 टॉपिक शिकलोय. कृत्वामध्ये आपण 2 टॉपिक शिकलेलो आहे, जे आहेत त्वांतव्य आणि ल्यबंतव्य. म्हणजेच आपल्याला त्वांत आणि ल्यबंतचे जे शब्द आहेत ते सेपरेट करायचे आहे, म्हणून तुम्हाला खाली 2 कॉलम दिसत आहे. तर बघा, तुमच्याकडे एवढे सगळे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले त्वांतव्य सेपरेट करायचे. त्वांतव्य आपल्याला दिसतोय उक्त्वा, पूजयित्वा, धृत्वा, धावित्वा, नंतर आहे स्नात्वा, त्यापुढे सिक्त्वा, स्थित्वा आणि चलित्वा. हे सगळे उत्तर जे आहेत ते त्वांतव्यचे आहे. आणि पुढे तुम्हाला ल्यबंत सेपरेट करायचं आहे, जे आहे संपाद्य. जिथे जिथे तुम्हाला य लागलेला दिसतोय ना वरच्या कॉलममध्ये, ते सगळे तुम्हाला ल्यबंतमध्ये टाकायचे. संपाद्य, संवृत्य, प्रविश्य, उड्डीय, निमज्ज, अवतीर्य, उत्थाय, आरुह्य, उत्पत्य, निष्पीड्य, उद्घाट्य आणि निष्कास्य. हे आहे ल्यबंतव्य. प्रश्न तिसरा बघा, आता म्हटलेलं आहे की पूर्वकालवाचकयोः उपयोगम कृत्वा दीर्घम वाक्यम कुरुत. पहिले प्रश्न नीट समजून घ्या. पूर्वकालवाचकयोः, पूर्वकालवाचक असा शब्द आपण आत्तापर्यंत बघत होतो. आता इथे योः हे प्रत्यय ॲड झालेले आहे, अर्थात 2 आहे, म्हणून पूर्वकालवाचक अव्यय जे आहेत ते 2 आहेत. तर ती 2 कोणती? तर त्वांत आणि ल्यबंत हे दोन्हीही पूर्वकालवाचक आहे, म्हणून योः ॲड झालेला आहे. तर ह्या दोघांचाही उपयोगम कृत्वा म्हणजे उपयोग करून दीर्घम वाक्यम कुरुत. दीर्घ म्हणजे मोठं, वाक्यम कुरुत वाक्य बनवा. तर तुम्हाला तिथे पिक्चर दिलेलं आहे आणि त्या पिक्चरच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे? मोठं वाक्य तयार करायचं आहे. त्यांनी ते वाक्य दिलेलं आहे, पण मधले मधले शब्द त्यांनी गाळलेले आहे आणि त्यांनी कुठलाही ऑप्शन दिलेला नाही की तिथे काय शब्द तुम्ही ॲड करायचे आहेत म्हणून. तर हे शब्द तुम्हाला कळणार कसे की इथे काय ॲड करायचं आहे? तर त्यावरती चित्रांमध्ये जो मरकट आहे म्हणजेच माकड आहे, त्याची कृती बघून तुम्हाला तिथे जे आन्सर असेल किंवा जो शब्द असेल तो फिल करायचा आहे. तर तिथे तुम्हाला त्वांतव्यही फिल करायचं आहे आणि ल्यबंतही फिल करायचं आहे. तर बघा, मर्कटः वृक्षात. मर्कट म्हणजे माकड, वृक्षात पंचमी विभक्ती आहे. वृक्षा
डॅश केलेला आहे. म्हणजे काय तर वृक्षावरून तो उतरला आहे, वृक्षात उतरला आहे. उतरण्याच्या क्रियेला अवतीर्य असं म्हणतात. काय म्हणतात तर अवतीर्य म्हणतात. तुम्ही आपण मागे जे गणद्वय लिखत हा प्रश्न बघितला त्याच्यामध्ये अवतीर्य असा शब्द आलेला होता, जो आपण लेवंत अव्ययमध्ये टाकलाय, तिथूनच हा शब्द घेतलेला आहे. अवतीर्य म्हणजे उतरणे. तर माकड वृक्षावरून उतरले. पेटीकाम, आता तो पुढच्या क्रियेमध्ये दिसतंय आपल्याला की तो पेटी उघडतोय, म्हणून पेटीकाम उद्घाट्य. हा उद्घाट्य शब्द सुद्धा मागच्या स्लाइडमध्ये आपल्याला आलेला दिसत आहे. उद्घाट्य शेवटी आलेला आहे बघा, उद्घाट्य. उद्घाट्य म्हणजे उघडणे. टोपीकाम, आता ते टोपी त्याने काय केलेली आहे, निष्कास्य, पहिले त्याने काढली आहे. निष्कास्य म्हणजे काढणे. हा शब्द सुद्धा मागच्या स्लाइडमध्ये आलेला आहे, निष्कास्य. मस्तके, आता मस्तके म्हणजे डोकं. मस्तके धृत्वा, धृत्वा हा शब्द आपल्याला गणद्वयमध्ये दिसतोय. धृत्वा म्हणजे त्याने धारण केले. धारण करणे या क्रियेला धृत्वा असे म्हटलंय, कारण तिथे त्वांतव्य ॲड झालेला आहे. वृक्षम आरोहती. तर पूर्ण वाक्याचा अर्थ बघा काय होतो. माकड झाडावरून उतरले, पेटिका उघडली, टोपिका काढली, डोक्यात घातली आणि झाडावर चढला. वृक्षम आरोहती, आरोहती म्हणजे चढणे, अवतीर्य म्हणजे उतरणे. तर वृक्षम आरोहती म्हणजे झाडावर चढला. अशा प्रकारे आपण हे मोठं सेंटेन्स केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या कुठल्याही दैनंदिन जीवनातले धातू किंवा क्रिया ॲड करून त्या धातूंनुसार तुम्ही असे वाक्य तयार करू शकता. चौथा प्रश्न बघा, भिन्नम अव्यय चिनुत. आता भिन्नम अव्ययम चिनुत हा जो प्रश्न आहे याचाच अर्थ होतो ऑड मॅन आउट. भिन्नम म्हणजे जो वेगळा आहे, अव्यय म्हणजे आपण अव्ययच बघतोय आता त्या शब्दांना, जो कधीही कुठल्याही लिंगानुसार, वचनानुसार किंवा काळानुसार जो बदलत नाही त्याला अव्यय म्हणतात. आणि चिनुत म्हणजे सिलेक्ट करा, म्हणजेच निवडा. तर बघा आपल्याला ऑड मॅन आउट करायचं आहे. पहिला आहे रक्षित्वा, उषित्वा, उपदिश्य आणि उप्तवा. आपल्याला हे सगळं बोलत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की 3 जे आपल्याला शब्द दिसत आहेत ते त्वांत अव्यय आहेत आणि एकच आपल्याला बोलताना वेगळा दिसला जो लेबंत आहे, म्हणून याचं उत्तर आहे उपदिश्य. सेकंड बघा, निमंत्र्य, वंदित्वा, पराजित्य आणि संभूय. तर याच्यामध्ये वेगळं झालेलं आहे. इथे काय आलेलं आहे तर जास्त अव्यय हे लेबंत आहेत आणि एकच तुम्हाला दिसतंय जे त्वांत आहे, जो आहे वंदित्वा. हा आपल्याला इथे ऑड मॅन आउट दिसतोय, म्हणजेच भिन्नम अव्यय दिसत आहे. ओके, नेक्स्ट थर्ड, तीर्थवा, अनुज्ञाय, सुप्त्वा आणि मत्वा. यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळत असेल की बाकी जे सगळे आहेत ते काय आहेत तर त्वांत आहेत आणि एकच आपल्याला इथे लेबंत दिसतोय, म्हणजेच अनुज्ञाय हा शब्द लेबंत आहे, म्हणून हा भिन्नम अव्यय आहे. फोर्थ बघा, गणयित्वा, प्रयुध्य, प्रगाय, अभिशिष्य. यामध्ये आपल्याला बाकी सगळे जे आहेत ते लेबंत अव्ययाचे दिसत आहेत आणि एकच जो आहे तो त्वांत अव्ययाचा दिसतोय, म्हणजेच गणयित्वा हा आपलं चौथ्याचा आन्सर आहे, गणयित्वा. पुढे बघा तुम्हाला सांगितलेलं आहे क्रीडा. क्रीडा म्हणजे एक गेम दिलेला आहे, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर काय ॲक्टिव्हिटी ते, पूर्वकालवाचकयोः उपयोगम कृत्वा अतिदीर्घ वाक्यम वदत. म्हणजेच पूर्वकालवाचकयोः ह्या 2 पूर्वकालवाचक अव्यय जे आहेत म्हणजे लेबंत आणि त्वांत यांचा उपयोग करून, उपयोगम कृत्वा म्हणजे उपयोग करून, अतिदीर्घम वाक्यम वदत. अति म्हणजे खूप, दीर्घ म्हणजे लांब, जास्त लांब असं वाक्य तुम्हाला बोलायचं आहे. वदत म्हटलंय म्हणजे बोलायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने अशी वाक्य तयार करून एकमेकांना सांगितली तुमच्या मित्रांना तरी चालतील किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिली तरी चालतील. आजचा टॉपिक जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.